आता 10च्या बातम्यांमध्ये बातम्या सविस्तर. सुरुवातीला बातमी राज्याच्या राजकारणामधून येते. मंगळवारी वर्षावर निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री खलबते करणारे जयंत पाटील आता पोहोचले आहेत उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी. त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड देखील आहेत. मागील तासाभरापासून बैठक सुरू आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे का याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. तर गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने या भेटीगाठी होत असतानाच आता आज पुन्हा एकदा ही एक भेट होती आणि दोन मोठे नेते भेटत आहेत. त्यामुळे साहजिकच त्यात जी नवी समीकरणं चर्चेला येत आहेत त्याच्यामुळे आणखी एक चर्चांना उधाण आलेलं आहे. ईशान देशमुख आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी. ईशान, आधी वर्षा निवासस्थानी बैठक आणि आता ही खलबतं, नेमकं काय घडतंय राज्याच्या राजकारणात? ईशान. अश्विन, नक्कीच वर्षामध्ये आपल्याला माहिती असेल की एक बैठक झाली होती ज्यामध्ये जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे असे तिघही नेते हे मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे भेट घेण्यासाठी आले आहेत. अजून कारण हे अस्पष्ट आहे, पण यातून काही राजकीय संदेश यातून मिळत आहेत का असा प्रश्न उपस्थित राहतो. ज्यावेळेस मुख्यमंत्री यांच्यासोबत भेट झाली त्यानंतर त्यांनी या भेटीचं जे कारण आहे त्यामध्ये जयंत पाटील यांनी स्पष्ट सांगितलं की माझी आणि प्रफुल्ल पटेल, माझी आणि कुठेही सुनील तटकरे यांची भेट झाली नाही, पण यामधून काही राजकीय गोष्टी या समोर आल्या. पण त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांची भेट होतीये हे देखील महत्त्वाचं म्हणावं लागेल. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये नेमकं काय चालू आहे असा प्रश्न उपस्थित राहतो. पण एकंदरीत विलिनीकरणाच्या चर्चा जोर धरत असताना त्याचसोबत कुठेतरी डिलिमिटेशनसाठी कुठेतरी खासदारांची जोडवाजोडवी चालू आहेत. अशा राजकीय वर्तुळामध्ये अनेक गोष्टी चालू असताना ही भेट ही महत्त्वाची म्हणावी लागेल. आणि जर दुसऱ्या गोष्टींसाठी कुठलीही भेट असेल, पण हे तर आपल्याला नक्की माहीत असेल की राजकीय गोष्टींवरती देखील चर्चा ही झालीच असणार. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनंतर आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ही बैठक झाली आहे आणि या बैठकीमध्ये नेमकं काय निघतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील. अश्विन. ईशान, धन्यवाद. बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू. पुढची आणखी एक